हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? सो आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे हेल्दी असे लाडू, जे खूप टेस्टी लागतात खायला. तुम्ही डेली बेसिसवर एकतरी लाडू खाल्ला की तुम्हाला खूप जास्त पौष्टिकपणा भेटतो. सो पहिलं तर हे जे शेंगदाणे आहेत ते मी 2-3 वाट्या घेतले आहेत. ते प्रॉपर असे रोस्ट केले आहेत. तेल वगैरे काही टाकायचं नाही, असंच ते एका पॅनमध्ये रोस्ट करून घ्यायचे. असे लालसर झाले पाहिजे, कच्चे कच्चे नाही ठेवायचे. त्याच्यामध्ये जी काही साल आहे ती आपण काढून घ्यायची. शेंगदाण्याच्या वरची जी साल असते, काही काही जण अशाच टाकतात, ग्राइंड करतात, पण मी त्याची साल आहे ती प्रॉपर अशी काढून घेते. सो अशा प्रकारे मी त्याची साल काढून घेतल्यानंतर मी मिक्सरमध्ये रोस्ट करणार आहे. सो अशा प्रकारे ते जाडसरच रोस्ट करायची, जास्त असं पातळ नाही करायची. थोडंसं जाडसर केलं की ते खायला पण थोडंसं टेस्टी लागतं, मजा येते खायला. सो अशा प्रकारे मी थोडंसं त्याचं जाडसर असं केलं आहे. सो सगळी माझी पावडर शेंगदाण्याची रेडी आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं तूप, 2 चमचे तूप ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो गूळ आहे, घरचा गूळ, तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. तुम्हाला जितका पाहिजे गोडसर, तुम्ही 2 वाटी शेंगदाणे घेतले तर तेवढंच गूळ घ्या आणि जे ते गूळ आहे ते प्रॉपर असं तुपामध्ये चांगलं त्याला मेल्ट करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये वेलचीची पूड आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, पिस्ता, जे काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करा. टेस्टी लागतं. किंवा वरतूनसुद्धा त्याच्यामध्ये गार्निशिंग करू शकता. सो अशा प्रकारे ते प्रॉपर असं ते हे आहे, गुळाचा पाक तयार झाला आहे. हे आपल्या जे काही आपण शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आणि ते प्रॉपर असं गरम असतानाच मिक्स करायचं. आपले हात वगैरे भाजतात माहिती आहे, पण ते गरम असतानाच मिक्स केलेलं चांगलं असतं, त्याच्यामध्ये गोळे येत नाही. सो हे असं गरमागरम मी गूळ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. हे असं प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं दोन्ही हाताने. सगळं प्रॉपर असं मिश्रण झालं पाहिजे. काय काही जण गूळ आणि शेंगदाणे दोन्ही पण मिक्सरला ग्राइंड करतात, त्याच्यामध्ये ते प्रॉपर असं मिश्रण होतं. पण मी असं नाही करत. मी अशा प्रकारे ते दोन्ही पण आपण जसे नॉर्मल लाडू कसे करतो तशा हिशोबाने मी केलं आणि ते प्रॉपरली मिक्स करून झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं तूप ॲड करू शकता, जर तुम्हाला वाटलं सुकं आहे, ड्राय आहे. सो अशा प्रकारे नंतर मग त्याचे लाडू करायला स्टार्ट करायचे. शेंगदाण्याला लगेच पाणी सुटतं, त्याच्यामध्ये असं ड्राय असं होत नाही. तुम्ही जसे लाडू त्याचे जेवढे ड्राय असे बनवाल ते लगेच त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते ड्रायच ठेवायचे. असं असे पातळ केले की ते लगेच मेल्ट होतात. सो अशा प्रकारे त्याचे मी लाडू करून घेतले सगळे, खूप सारे लाडू, आणि खूप हेल्दी लाडू आहेत आणि पौष्टिक लाडू आहेत. पीनट्स बटर जसं आपण खातो तसेच हे लाडू लागतात. सो अशा प्रकारे प्रॉपर असं मी आता एका हाताने तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारे प्रॉपर असं राऊंड करून घ्यायचे. एक दिवस चांगलं ठेवले फ्रीजमध्ये, ते मस्त कडक होतात. सो अशा प्रकारे मस्त पीनट्सचे लाडू नक्की ट्राय करा. खूप हेल्दी रेसिपी आहे, रोज एक खाल्ला तरी खूप चांगलं असतं. चला तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय, टेक केअर, मस्त राहा आणि मस्त खा.